नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड. तर आज आपण अंदाजित कट ऑफ काय असेल तर ते आज आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागेच हे लेखी परीक्षेचे गुणपत्रक प्रसिद्ध झालेले होते, जे की 27 मे 2026ला. अँड एकूण 104 पदाकरिता भरती प्रक्रिया चालू आहे, जे की आपण हे पाहिलेलं आहे. अँड लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी खूप जास्त गुण मिळवलेले आहेत, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ खूप जास्त लागू शकतो. अँड मी पूर्ण ही PDF चेक केलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना गुण किती म्हणजे किती 87, 88 किंवा 89 किंवा सर्वात जास्त गुण कोणाला आहेत, तर ते मी सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, जे की घेणार आहोत. जे की मी पूर्ण PDF एक तयार केलेली आहे पेजेसची. यामध्ये विद्यार्थ्यांनी किती गुण मिळवलेले आहेत आणि त्यांचा चेस्ट नंबर काय असेल, तर ते पूर्ण मी राईट डाऊन लिहिलेलं आहे त्यावर. अँड चला तर आपण ते नक्कीच ते पाहून घेऊत. पहिलं विद्यार्थी मित्रांनो, आपण रिक्त जागे म्हणजे पदं कोणत्या कोणत्या कॅटेगरीला किती पदे आहेत तर ते पाहून घेऊत पहिलं. नंतर आपण कट ऑफ किती लागेल तर ते पाहू. ओके. आणि वाटलं तर तुम्ही पण पूर्ण ही PDF चेक करा, जे की तुम्हाला पण कळेल. बघा आता बघा इथे बघा 94 मार्क एकाला आहेत बघा. 831 चेस्ट नंबर आहेत, त्यांना 94 मार्क आहेत. तर वाटलं तर तुम्ही पण हे PDF एक चेक करा, जेणेकरून तुम्हाला पण कळेल. बाकी आपण मायक्रो ॲनालिसिस केलेलं आहे, तर ते पाहून घेऊत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे ऑफिशियल जाहिरात आहे, जे की पाहू शकता. 104 पदांकरिता भरती प्रक्रिया चालू आहे. अँड बघा रिक्त पदे बघा, यामध्ये अनुसूचित जातीसाठी 6 आहेत, जमातीसाठी 0 आहेत. नंतर VJ 1, भजब 2 यामध्ये अजून रिझर्वेशनच्या खाली आहेत. सर्वसाधारणच्या इथे खाली पाहू शकता. बाकी आपण वरी पाहून घेऊत. नंतर माव म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, तर याच्या 14 आहेत. नंतर SCBCच्या 10 आहेत, EWSच्या 10 आहेत. बाकी खुला प्रवर्ग 55. बाकी सर्वसाधारणच्या इथे बघा पाहू शकता 32, 4, 8, 4 अशा जागा आहेत. बाकी खाली आपल्याला रिझर्वेशनचे पाहायला मिळतील. खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक. यामध्ये माजी सैनिकला खूप जास्त 16 जागा आहेत बघा. खूप विद्यार्थी लागतील, यांचा कट ऑफ कमी लागेल बघा माजी सैनिक. बाकी अंशकालीन पदवीधर वगैरे हे आपल्याला इथे पाहायला मिळतील. गृहरक्षक. तर ही एकंदरीत ऑफिशियल जाहिरात आहे, जे की 28 ऑक्टोबर 2025ला आलेली होती. तर यामध्ये तर चला तर आता आपण कट ऑफकडे वळू. अँड किती विद्यार्थ्यांनी गुण मिळवलेले आहेत तर ते पाहून घेऊत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण बघा पूर्ण बघा लेखी परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण 90 ते 100 दरम्यान किती विद्यार्थी आहेत, तर 50 विद्यार्थी एकूण 90 ते 100 मार्क्स दरम्यान आहेत, जे की ते चेस्ट नंबर तुम्हाला पाहायला मिळतील. यामध्ये 94चे आहेत, काही जण 95चे पण आहेत, काही 96चे पण आहेत. तर ते पुढच्या पेजवर आहे. यामध्ये 94चे बघा 831, 55, 10 अजून 4-5 आहेत विद्यार्थी, 2-4. नंतर 29, 90 चेस्ट नंबर. आणि 92 मार्क 22, 25, 91 मार्क 411 चेस्ट नंबर. देन 26, 15 चेस्ट नंबर. अँड 58, 50 चेस्ट नंबर. तर असे एकंदरीत बघा 90 ते 100 दरम्यान 50 उमेदवार आहेत, 50 उमेदवार. आणि जागा किती आहेत, 104. त्यामध्ये पण माजी सैनिकसाठी 16 जागा आहेत. बाकी रिझर्वेशनच्या काही वेगवेगळ्या आहेत जागा. आणि नंतर बघा एकंदरीत बघा, आता मी 85च्या खाली काही काउंट म्हणजे मार्क इथे घेतलेले नाही आहेत, कारण खूप कमी आहेत 85चे म्हणजे मार्क, कारण 87च्या वरी खूप जास्त विद्यार्थी आहेत. बघा 87चे 100 दरम्यान एकूण 126 उमेदवार आहेत. बाकी मोजकेच कुणी तर 25चे माजी सैनिक असतील. नंतर प्रकल्पग्रस्त जे असे रिझर्वेशनचे व्यक्ती आहेत, तर त्यांचे जर लेखीमध्ये काही 80, 85 असतील. बाकी त्यांच्या कास्ट कॅटेगरीमध्ये जर कोणी नसतील तर त्यांचं कमी लागू शकतो. तर हे एकंदरीत बघा एवढे आहेत. आता आपण पुढे पाहून घेऊत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो,
यामध्ये मी असं वरी लिहिलेलं आहे किती मार्क बघा, 97 मार्क किती आपल्याला पाहायला मिळतील, 88 मार्क, 89 मार्क, 90 मार्क, 91, 92, 93, 94, 95, 96. तर एकंदरीत सर्वात जास्त मार्क जर पडलेत म्हटले तर 96 चेस्ट नंबर आहे. याचा चेस्ट नंबर बघा 7824. नंतर 95 मार्क बघा 7688 चेस्ट नंबर तर यांना मिळालेले आहेत. बाकी 94 मार्काचे बघा विद्यार्थी 831, 55, 10 चेस्ट नंबर, 10,468 चेस्ट नंबर, नंतर 92, 93 चेस्ट नंबर. तर असे चेस्ट नंबर आहेत. बाकी 93चा एकच आहे, 92चे पण आहेत विद्यार्थी, इथे पाहू शकता. अँड सर्वात जास्त म्हटलं तर 88 मार्क मिळणारे विद्यार्थी सर्वात जास्त आहेत, जे की बघा इथे आपल्याला पाहायला मिळतील. अँड मी यांच्यावरी पण लिहिलेलं आहे बघा. एकंदरीत 87 मार्क मिळवणारे 24 आहेत, 88 मार्क मिळवणारे 33 आहेत लेखी परीक्षेमध्ये, 89 मार्क मिळवणारे 19 आहेत, बाकी 90 मार्क मिळवणारे 24, 91 मार्क मिळवणारे 14, देन 92, 4, 93, 1, 95, 1, 94, 5 अँड 96, 1. तर आता हे 96, 95, 94चे विद्यार्थी टॉपर असणार आहेत. यांच्या कॅटेगरीमध्ये जर कॅटेगरी वाईज कोणाचे असतील, खूप सारे विद्यार्थी तर ओपनमध्येच आहेत आणि जागा पण ओपनमध्येच आहेत बघा. कॅटेगरीच्या काही कमी होत्या, विद्यार्थ्यांनी भरले असतील ओपनमध्ये. तर हे एकंदरीत मार्क आहेत आणि यांचे चेस्ट नंबर तुम्ही इथे पाहू शकता. पहिल्यांदा मी इथं सीट नंबर लिहावं म्हणलं, परंतु सीट नंबर खूपच किचकट होता, त्यामुळे आपण चला म्हणलं चेस्ट नंबरच लिहावं म्हणलं. त्यामुळे हे पूर्ण जे आहेत ना, हे चेस्ट नंबर आहेत बघा, हे पूर्ण चेस्ट नंबर आहेत. वाटलं तर तुम्ही पाहू शकता, सर्च करू शकता. हे चेस्ट क्रमांक स्क्रीनशॉट काढून हे बघा, एवढे आहेत चेस्ट क्रमांक, एवढे आहेत जे की आपल्याला इथे पाहायला मिळतील. हे 88चे एवढे अजून. तर हे एवढे विद्यार्थी आहेत जे की यांचा निकाल लागू शकतो, रिझल्ट येऊ शकतं. 87चे काय मी काउंट करत नाहीत, परंतु 88, 89, 90च्या पुढील विद्यार्थी जे लेखीमध्ये मिळालेले आहेत गुण, तर त्यांचा रिझल्ट लागू शकतो. कट ऑफ जर सांगायचं झालं तर 183 ते 85 दरम्यान किंवा 186 ते 88 दरम्यान असा लागू शकतो. 180 प्लस लागू शकतो. कितीही करा कॅटेगरीचा तर कट ऑफ खूपच जास्त लागू शकतो. ओके, 185 ते 88 दरम्यान विद्यार्थी लागू शकतात. सेफ स्कोर हे आहे. बाकी काही कॅटेगरीनुसार जर मार्क कमी असतील तर कमी होऊ शकते, बाकी रिझर्वेशनचा थोडा कमी लागेल. सो हे एकंदरीत मायक्रो ॲनालिसिस मी केलेलं होतं, जे की इथे तुमच्यासमोरच आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढील अपडेट्स आपण याच चॅनलच्या माध्यमातून देऊ. धन्यवाद. थँक्यू सो मच.